नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टाई आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपॉर्च्युनिटी घेऊन आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये मित्रांनो विविध पदांसाठी पदभरती सुरू झालेली आहे। कायमस्वरूपी ही नोकरी असणार आहे मित्रांनो, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता विविध श्रेणीतील 70 पदांसाठी मित्रांनो या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। तर जागा देखील खूप चांगले आहेत, तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता अर्ज सुरू झालेले आहेत 7/7/2026 पासून। फॉर्म भरण्याची जी अंतिम दिनांक आहे ती आहे 18/7/2026। त्यापूर्वी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विविध अशी पदं या ठिकाणी निघालेली आहेत। काही पदांसाठी अनुभव त्यांनी सांगितलेला आहे, काही पदांसाठी तुमच्याकडे जर अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। तर काय क्वालिफिकेशन लागणार आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे, जागा किती निघालेल्या आहेत, संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता सर्वात महत्त्वाचं जे पद आहे ते आहे उपव्यवस्थापक। एक जागा या ठिकाणी निघालेली आहे। त्यानंतर आहे सहाय्यक व्यवस्थापक, एक जागा आहे। त्यानंतर तिसरं जे पद आहे बँकिंग ऑफिसर नंबर 1, पद 2 आहेत या ठिकाणी। त्यानंतर आहे चौथं पद बँकिंग ऑफिसर नंबर 2, 11 जागा आहेत मित्रांनो या ठिकाणी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं हे जे पद आहे ते आहे कारकून लिपिक, 55 जागा मित्रांनो यासाठी निघालेल्या आहेत। तर या पदासाठी कोणत्याही प्रकारचा तुमच्याकडे अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। या पदासाठी फक्त तुमचं ग्रॅज्युएशन लागणार आहे। तुम्ही या ठिकाणी बघू शकता प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी जागांचं विश्लेषण दिलेलं आहे। टोटल 55 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत मित्रांनो। क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कोणत्याही शाखेतून जर तुमची पदवी झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सोबतच तुमच्याकडे MSc सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। प्राधान्य कोणाला दिले जाणार आहे तर BCom झाले, MCom झाले, BE कम्प्युटर, BSc कम्प्युटर झालेला आहे तर तुम्हाला या ठिकाणी अधिक प्राधान्य दिले जाणार आहे। बँकिंग क्षेत्रातील जर तुमच्याकडे अनुभव असेल तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिले जाणार आहे। निवड पद्धती कशा प्रकारे असणार आहे तर या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे मित्रांनो। ऑनलाईन परीक्षा शुल्क या ठिकाणी तुम्ही बघू शकता खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, मागासवर्गीय प्रवर्गासाठी 800 रुपये या ठिकाणी शुल्क आकारण्यात आलेलं आहे। माजी सैनिक आणि दिव्यांग उमेदवार जर तुम्ही असाल ते या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं शुल्क आकारलेला नाहीये, तुम्ही निशुल्क या ठिकाणी अर्ज करू शकता। मित्रांनो, तुम्हाला देखील या ठिकाणी अर्ज करायचा आहे तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक दिलेली आहे, PDF फाईल सुद्धा दिलेली आहे। पहिल्यांदा ही माहिती वाचून घ्या, तुमच्या कॅटेगरीनुसार जागा किती निघालेल्या आहेत ते बघून तुम्ही या ठिकाणी अर्ज करा। तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।